क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, भारतीय संविधानाचे शिल्पकार, बोधिसत्व, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन करते। आज महापरिनिर्वाणानिमित्त लाखोच्या संख्येने भीम अनुयायी या ठिकाणी येतात आणि आपलं अभिवादन या ठिकाणी व्यक्त करतात, त्या ठिकाणी दर्शन घेतात आणि नमन करतात। मला सांगायला पाहिजे की भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे आहे तो मानवमुक्तीचा लढा देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की महिला समता असेल किंवा समाजामध्ये एकता निर्माण झाली पाहिजे, ही भूमिका त्यांनी त्या ठिकाणी ठेवली। समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य ही संविधानाचा पाया आहे। आज आपण बघत आहोत की देशासमोर मोठं आव्हान त्या ठिकाणी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळा मनुवाद, गोळवणकर गुरुजी, हेगडेवारांची विचारसरणी वर येत आहे, त्याला उत्तर म्हणजे फक्त भारतीय संविधान असू शकतं। ह्या देशामध्ये विविधता आहे, विविध जातीची, धर्माची लोक या ठिकाणी राहतात। बोलण्याचा, वागण्याचा, आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा, शिकण्याचा प्रत्येकाला अधिकार या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे आणि म्हणूनच मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की आज या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून पुन्हा आपण या ठिकाणी ज्या महामानवांना जे आहे ते अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत, हे घराघरापर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार आज आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून जे बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अथक प्रयत्न करून या देशाचं सर्वोत्कृष्ट संविधान बनवलं, त्यांना या ठिकाणी आम्ही आज अभिवादन करण्यासाठी सगळी मंडळी आलेलो आहोत। तर समाजामध्ये आधी आपण बघतो की 2 समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आहे, दंगली महाराष्ट्रामध्ये भडकत आहे, या संदर्भात नाही, मी मगाशीच सांगितलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो लढा होता तो मानवमुक्तीचा लढा होता, स्त्री समतेचा लढा होता आणि समाजामध्ये एकता आणि बंधुता निर्माण करणारा लढा होता। विविधतेने नटलेल्या या देशामध्ये एकता कशी राहील, प्रत्येक चौकट कशी वेगळी राहील, हे बाबासाहेबांच्या संविधानातून व्यक्त झालं होतं। आज जर खरंच केंद्रामधल्या मंडळींना हा लढा सामाजिक जे आता चाललेले आपण बघतोय की एकोपा दूर करण्याचं काही काम चाललेलं आहे, काही मंडळीच्या माध्यमातून आरक्षणाचे विषय असेल, याला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कायद्याच्यानुसार त्या ठिकाणी जे आहे ते अधिवेशनामध्ये म्हणजे केंद्रीय अधिवेशन आता सुरू आहे केंद्रामध्ये, त्यांनी या अधिवेशनामध्ये या संदर्भामधले आणणाऱ्या अमेंडमेंट आणाव्यात आणि लवकरात लवकर हा तडा दूर करावा। दुर्दैवाने काय झालेलं आहे की ज्या तऱ्हेने आज एका समाजाविरुद्ध दुसऱ्या समाजाला लढवण्याचं काम चालू आहे, हे बंद झालं पाहिजे, ही अशी आमची भूमिका आहे। आरक्षण मागितलेलं आहे, त्याला जर आपल्याला न्याय द्यायचा असेल आणि आपली जर भूमिका त्यांच्या समर्थनार्थ असेल, मला भाजपा केंद्रित लोकांना विचारायचं आहे, तर त्यांनी केंद्रामध्ये जावं। देशाच्या पंतप्रधान स्वतः ओबीसी समाजाचे आहेत, त्यांनी त्या ठिकाणी तशा तऱ्हेचं जे आहे ते त्या संदर्भामधलं विधेयक आणावं, त्याच्यामध्ये जे अमेंडमेंट लागणार ते अमेंडमेंट कराव्यात आणि त्या ठिकाणी हे दोन्ही जे आरक्षणाचे प्रश्न चालू आहेत आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रश्न चालू आहेत ते लवकरात लवकर संपवावेत। हे भिजतं घोंगडं ठेवणं आणि त्याचा उपयोग काय, हा आमचं या ठिकाणी म्हणणं आहे। उद्यापासून हिवाळी अधिवेशन उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि अदानीच्या विरोधात जे आहे ते मोर्चा काढणार आहेत। 16 तारखेला मोठा मोर्चा होणार आहे, आपण सहभागी होणार आहात का? धारावीमध्ये नागरिक असतील त्यांना आव्हान काय कराल आणि काँग्रेस पक्ष स्वतः सहभागी होणार आहे? बघा, आम्ही तर सांगतोच आहोत की देशाच्या पंतप्रधानांचे स्नेही आणि जवळचे एकदम मित्र ज्या वेळापासून देशाचे पंतप्रधान आहेत त्यावेळेपासून त्यांना एअरपोर्ट, रेल्वे, बँका, तुम्हाला सगळं माहिती आहे की पोर्ट, असं कुठलं जागा नाही आहे जे तर सरकारी प्रॉपर्टी त्यांना देण्याचं बाकी राहिलेलं आहे। आता धारावीसुद्धा देण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे। सातत्याने आम्ही लढा लढत आहोत धारावीचा, यासाठी लढवतो की आमचं टेंडरलाच पूर्ण ऑब्जेक्शन असताना आता DC रूलमध्ये नव्याने बदल करण्यासाठी नवीन आता तुम्हाला माहिती आहे नोटिफिकेशन आलेलं आहे। त्यामुळे आमचा लढा हा आम्ही सातत्याने सुरू ठेवलेला आहे। आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी जे सांगितलं की ते 16 तारखेला त्या ठिकाणी रॅली आयोजित करणार आहेत, जर त्यांनी आम्हाला बोलवतं आम्ही नक्की त्याच्यामध्ये सामील होत जाऊ, कारण आमचा लढा तर पूर्वीपासून सुरू आहे। आम्ही तर अधिवेशन असेल, पत्रव्यवहार असेल, मोर्चे असतील, मिटिंग्स असतील, याच्या माध्यमातून सातत्याने लढवतो आणि आम्ही नाराज हा दिला आहे की मोदांनी हटाव, धारावी बचाव। तुम्ही मातोश्रीवरती जाऊन भेट देखील घेतली होती, बिलकुल आमचं सुद्धा सगळं म्हणणं आहे, कारण या माध्यमातून जे DC रूलमध्ये बदलाव आणलेले आहेत, ज्याच्यामध्ये सजेशन ऑब्जेक्शन आता टाकलेले आहेत, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर बघितलं तर एक TDR घोटाळा निर्माण केलेला आहे आणि या TDR घोटाळ्याच्या माध्यमातून मुंबईमधल्या सगळ्या विकासकांना 40% जे आहे ते प्राथमिकता पहिली कोणाला द्यायची आहे, ते ती SPVच्या माध्यमातून अडाणींना द्यायची आहे। मग मला प्रश्न असा आहे की मुंबईच्या प्रत्येक विकासकांना जे आहे ते अडाणीच्या दारामध्ये उभं करण्याचं काम सरकारने केलेलं आहे, म्हणजे मुंबईचा विकास ठप्प करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे। आणि माझा प्रश्न असा आहे की जेव्हा धारावीचा प्रोजेक्ट हा इन सिटू प्रोजेक्ट आहे, ऑलरेडी ॲडिशनल FSI दिलेला आहे, ज्याच्यामध्ये TDR जनरेट होत नाही, अशा ठिकाणी TDR जनरेट करायचा आणि मुंबईमधल्या सगळ्या विकासकांना तो घ्यायला जबरदस्ती करायची, ही नवीन मोनोपोली कशी तयार होऊ शकते आणि ह्यालाच आमचा विरोध आहे। आणि म्हणून मी सातत्याने गोष्ट सांगते आहे की मलबार हिलमधलं किंवा कुठल्याही ठिकाणचं सेम TDRची त्यांना देण्यात आलेलं आहे।
इंडेक्सेशन नॉन इंडेक्सेशन त्यांच्यासाठी करण्यात आलेलं आहे। रेडी रेटच्या 90% रेट ते आकारू शकतात रेडियर विकताना। म्हणजे एवढं असं काय अडाणींनी केलेलं आहे ह्या देशासाठी, त्यांचा धारावीशी संबंध काय? मुळात फक्त बीकेसीच्या बाजूला धारावी आहे आणि म्हणून एक्सटेन्शन ऑफ बीकेसी करणं हा त्यांचा उद्देश आहे। इव्हन मला सांगायचं आहे की कमर्शियलला त्यांना एक्स्ट्रा स्पेस देण्याचं FSI देण्याचं काम झालेलं आहे। ह्याचं तात्पर्य मला सांगायचं आहे की धारावीतल्या जनतेला काय देतं याच्याबद्दल चर्चा नाही। अहो, आमच्या राज्य सरकारने रेल्वेला पैसे दिले लँड घेण्यासाठी। आज रेल्वेच्या लोकांना नोटीस दिल्या जात आहेत, त्यांना घरं मिळणार आहेत की नाही हा प्रश्न झालेला आहे। काही लोकांची घरं खरेदी करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे। मला या ठिकाणी सांगायला पाहिजे, आज गुंडांचा वापर त्या ठिकाणी केला जातोय। आज एन्काउंटर स्पेशलिस्टला बोलवलं जाते, त्या ठिकाणी रिटायर्ड पोलीस ऑफिसरांचा वापर केला जातोय लोकांना घाबरायला। रात्री 3 वाजता सर्वे केला जातोय। जर तुम्ही प्रामाणिकपणे डेव्हलपमेंट करू इच्छिता, विकास करू इच्छिता, तर ह्या सगळ्या घटकांचा आपण कशासाठी वापर करतात? या घटकांचा यासाठी वापर करतात की दहशत निर्माण व्हावी, दडपशाही निर्माण व्हावी। आणि मी नावं सुद्धा घेऊ शकते की कोण कोण त्या ठिकाणी आता रिटायर ऑफिसर त्या ठिकाणी काम करत आहेत, त्यामुळे कोणते कोणते गुंड त्या ठिकाणी काम करत आहेत। त्यामुळे ही सगळी दडपशाही बंद झाली पाहिजे। हा विकास धारावीकरांना करून बघून गेला पाहिजे। धारावी जी आहे ही धारावीकरांमुळे आपण सगळेजण जाणता 100 कोटी रुपयाचा जो आहे तो रेव्हेन्यू धारावीच्या माध्यमातून या मुंबईमध्ये दिला जातो, महाराष्ट्रामध्ये दिला जातो। कारण धारावीमध्ये गारमेंट आहे, धारावीमध्ये लेदर आहे, धारावीमध्ये पॉटरी इंडस्ट्री आहे, धारावीमध्ये चिप्स इंडस्ट्री आहे, धारावीमध्ये रिसायकलिंग इंडस्ट्री आहे। छोट्या छोट्या लघु व्यापाराची मोठी त्या ठिकाणी उद्योग चालतात। ह्याचं काय होणार हे आमच्या लोकांना माहीत नाही। मुंबईच्या दृष्टीने एक प्रश्न, बेस्टच्या ज्या जागा आहेत त्या काही विकासकांना देण्याचं चाललंय, 3 जागा द्यायचं असं चाललंय, त्याकडे कसं बघताय? मुंबईच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचं नाही, मुंबईच्या दृष्टिकोनातून हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। आज मुंबईमधल्या महिलांना मी भेटले, काही कंडक्टर महिलांना, वाहक महिलांना ज्यांना कॉन्ट्रॅक्टवर काम केले, आणि काही महिलांना भेटले ज्यांना मी ज्या कायमस्वरूपी आहेत। आणि मी BSTच्या महिलांना ज्यावेळी भेटले त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की काही अशा ह्या आहेत तिथे शौचालयाची पण व्यवस्था नाही आहे। मग प्रश्न असा आहे की BSTची तुम्ही कधी बिल्डिंगमध्ये गेलाय का? माझं सांगणं आहे कधीतरी बिल्डिंगमध्ये जावा, तिथे जे व्यवस्थापन बघितलं तुम्हाला कळेल की तिथे बसण्याची जागा नाही आहे पुरुषांना आणि महिलांना दोघांना। तिथे टॉयलेट किती घाण झालेलं आहे। त्या ठिकाणी असलेल्या ज्या व्यवस्थापन आहे तुम्ही जर बघाल, कॅन्टीन बंद केला, विरंगुळा रूम बंद केला। ही जी परिस्थिती असताना ह्या जागा मोठ्या डेव्हलपरला, बिल्डरांना देऊन त्या ठिकाणी पॅरिस निर्माण करायचं, त्या ठिकाणी मयामी निर्माण करायचं, कर्मचाऱ्यांना पगार मिळणार नाही, कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ठेवायचं, त्यांना परमनंट करायचं नाही। ही जी पद्धत नव्याने सुरू आहे, म्हणजे व्यापाऱ्यांचा फायदा करणं। ते बरोबर बोलले, मी व्यापारी आहे, देशाचे पंतप्रधान, देशाच्या पंतप्रधान व्यापारी आल्यामुळे काय झाले, प्रत्येक गोष्टीचा व्यापार सुरू आहे। एक प्रश्न, पालिकेचा प्रश्न आहे। कोणते प्रमुख मुद्दे अधिवेशनामध्ये चर्चेसाठी असणार आहेत? आपल्या अजेंड्यावर कोणते प्रश्न? अजेंड्यामध्ये जर बघाल तर मी बिलकुल मुंबईच्या प्रश्नाबद्दल बोलणार, महिलांच्या प्रश्नाबद्दल बोललं पाहिजे। कारण ज्या तऱ्हेने कालच बीडमध्ये घटना झाली की दुर्दैवाने एका 8 वर्षाच्या मुलीचा सामूहिक त्या ठिकाणी घटना झाली की बलात्कार करण्याचा प्रयत्न केला गेला आणि काही गावकऱ्यांच्या प्रयत्नामुळे ते थांबलं। पण दुर्दैवाने मी बघितलं तर ह्या घटना नागपूरमध्ये घटना झाली। नागपूरमध्ये 2 मुलं मंडळी जे आहे ते मंदिरात गेली आणि त्यांना त्या ठिकाणी मारण्याचं काम झालं आणि त्याच्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। ह्या जर घटना होत असतील तर या महाराष्ट्राची परंपरा अशी कधीच नव्हती ना। हा जातीवाद कोण फैलावण्याचं काम करते? हा समाजामध्ये दुरावा निर्माण करण्याचं कोण काम करते? आज ज्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत ती चैत्यभूमी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची। आज त्यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त त्यांना आपण अभिवादन करताना आपण निर्धार केला पाहिजे, महाराष्ट्र हा प्रगत महाराष्ट्र, महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र। महाराष्ट्र म्हटला की आपल्याला माहिती आहे समाज सुधारकांचा महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हटलं की महापुरुषांचा महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र। दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी जातीय तेढ निर्माण करण्याचं आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काही मंडळी काम करत आहेत। आज आपण या ठिकाणी त्याच्यावरती बोललं गेलं पाहिजे आणि म्हणून देशासमोर खूप मोठं आव्हान आहे, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे। एक प्रश्न, खारं पाणी गोडं करण्याचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेकडे अरे बाबा, आता रस्ता असेल, खारं पाणी गोडं करण्याचा असेल, कुठलाही प्रोजेक्ट असेल, त्याचं जर एक्सप्लेनेशन बघितलं ना तुम्ही तर 340% म्हणजे वाढायला लागले आता। म्हणजे आता तुम्ही खरं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये एक तर मला प्रश्न आहे की एवढे मोठे प्रोजेक्ट तुम्ही फटाफट कसे काय करायला लागले? काही पॉलिसी तुम्ही कशा करायला लागल्या? ज्या वेळेला या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाहीत, या देशाच्या संविधानातून निवडून आलेले मंडळी नाहीत, मग अशा वेळेला एक तर निवडणुका घ्या आणि मग अशा गोष्टींच्या बाबतीत निर्णय घ्या। सध्या स्टँडिंग कमिटी नाही, इम्प्रूव्हमेंट कमिटी नाही, प्रशासक बसलेले आहेत आणि प्रशासक सरळ हात वर करून आम्हाला सांगतात की जे शासनातर्फे येतं ते आम्ही करतो। ही जर भूमिका असेल प्रशासकाची आणि ही जर भूमिका असेल, आम्ही त्यांना सांगितलं की प्रशासक म्हणून शपथ घेताना तुम्ही सांगितलं होतं
की मी माझी भूमिका योग्य पद्धतीने करीन, पण आज आम्ही सगळे प्रोजेक्टला बघतोय की ते किती टक्क्याने वाढतायत हे सांगायची मला मुंबईकरांना वेगळी गरज नाही. मुंबईचा विकास हा केंद्रभूत न ठरता काही मंडळींना आता टेंडरसुद्धा जर मुख्यमंत्र्यांच्या जवळीक माणसांना मिळत असतील, काम सुरू करत नसतील तर त्यांना पेनल्टी लावली तर ते पेनल्टी देत नसतील तर आता काय बोलायचं. स्मारकाला आणखी 3 वर्ष लागणार आहेत. कसं पाहता याकडे? खरं तर राज्याचे एक मंत्री आत्ताच म्हणाले की 24 पर्यंत हा स्मारकाचा विषय तो पूर्ण होईल, परंतु 3 वर्ष लागतील असं एकंदरीत सांगितलं. नाही बघा, ज्या वेळेला आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला सुद्धा कमिटीमध्ये एकनाथ शिंदे साहेब होते आमच्याबरोबर, धनंजय मुंडे साहेब सामाजिक न्याय मंत्री होते, ते अध्यक्ष होते, मी मेंबर होते आणि एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेला त्या कमिटीचे मेंबर होते, ते नगर विकास मंत्री होते. दुर्दैवाने ते एकाही मिटिंगला त्यावेळेला आलेले नाही, जी आमची चैत्यभूमीला आणि हिंदू मिलमध्ये बैठक झाली. आम्ही गाझियाबादला गेलो पुतळा बघायला, त्यावेळीसुद्धा एकनाथ शिंदे साहेब त्यावेळीसुद्धा आमच्याबरोबर आले नाहीत. आम्ही दोघंच गेलो होतो, मी आणि धनंजय मुंडे साहेब. आमचीसुद्धा इच्छा आहे, कारण जसं मी सांगितलं की आमचं आराध्य दैवत आमचे अस्मिता हे बाबासाहेब आहेत, त्यामुळे त्यांचा पुतळा आणि त्यांचे जे स्मारक आहे, आम्ही सांगितलं संविधान संशोधक त्या ठिकाणी सभागृह झालं पाहिजे, ज्या ठिकाणी संविधानावरती संशोधन झालं पाहिजे, विविध देशांमध्ये आपलं संविधान कसं श्रेष्ठ आहे हे आपण त्या ठिकाणी दाखवणारी यंत्रणा निर्माण केली पाहिजे. माझी अपेक्षा आहे की ते लवकरात लवकर व्हावं आणि त्याच्यामध्ये आमची एकच भूमिका आहे की ते करत असताना जे आहे याच्यामध्ये जितक्या लवकर करता येईल. आता मला माहिती आहे की त्यांनी सांगितलं 24मध्ये करणार, तुम्ही सांगताय 3 वर्षांनी करणार. आमची भूमिका आहे त्यावेळेला आमचं जवळपास काम जे आहे 70% काम झालं होतं पोडियमचं त्या. हां, म्हणजे ही मी 2-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते की 70% काम झालं होतं, त्यासाठी पैशाचा निधी पण देण्याचं काम झालं होतं. त्यामुळे लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं हीच आमची इच्छा आहे. पालिकेने अनुयायांसाठी सुविधा राबवल्या आहेत, मात्र असं दिसतं की त्या सुविधा अपुऱ्या पडतात. हे बघा, मी आता बघितलं इथे येताना तुम्ही बघताय की काही लोकांना सोडतच नाही आणि बघा प्रत्येक वर्षी संख्या जी आहे अनुयायांची वाढत आहे. यावेळेला आम्ही मागणी केली होती की शासकीय आणि निमशासकीय लोकांना जे आहे ते स्थानिक सुट्टी द्यावी. त्यासाठी स्वतः मी पत्रव्यवहार केला होता, भेटून त्या ठिकाणी विनंती केली होती, काही संघटनांनी पण त्या संदर्भात विनंती केली होती आणि त्याबद्दल मी समाधान व्यक्त करते की तो निर्णय झालेला आहे. एवढ्या लाखोच्या संख्येने ज्यावेळी अनुयायी येतात त्यावेळी महानगरपालिका असेल, सरकार असेल यांनी याच्यावरती लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज मी बघते की दुर्दैवाने तिथून इथपर्यंत सोडायचा पण खूप त्रास होतोय. म्हणजे काय मंडळींना मी सांगावं लागलं की आता जे प्रत्येक वर्षी येतात, आता आमच्यासारखी मंडळी प्रत्येक वर्षी येतात, आमच्याबरोबर येणारी मंडळी प्रत्येक वर्षी येणार आहेत, पण आज फक्त 3च मंडळींना आम्ही सोडणार. ही भूमिका का मांडली मला नाही कळलं. जेव्हा की आमचंही म्हणणं आहे की आम्ही पण कायदा आणि ज्या तऱ्हेने आम्ही भीम अनुयायी आहोत की बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, आम्हालाही माहिती आहे की आम्ही जात आहोत तर आम्हाला काय शिस्त पाळली गेली पाहिजे. फक्त आम्हाला इथे येऊ द्यायचं नाही, ही जर भूमिका काही लोकांची असेल तर ती दुर्दैवी भूमिका असं मला या ठिकाणी सांगायला पाहिजे. मी आता शिवाजी पार्कला काल मी शिवाजी पार्कला होते, आता पण मी शिवाजी पार्कला जाणार आहे. त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी जे आहे ते मग टॉयलेटचं टेंडर असेल, त्या ठिकाणी लागणाऱ्या बाकीच्या सुविधा असतील, याच्यावर मागच्या वर्षी पण खूप टीका झाली होती. एक वेळ तर असे होते की पाऊस पडला सगळं तुटून गेलं होतं, ही पण झाली घटना आहे मला माहिती आहे. त्यामुळे या व्यवस्था करत असताना आम्ही काही सूचना नेहमी देत असतो. येणाऱ्या काळातसुद्धा आता याच्यावरून बघू किती संख्या आहे, त्याच्यावरती पुढच्या काळामध्ये हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.